सगळं घरदार सोडून मुली जातात. बरोबर. लव्ह स्टोरी नाही आहे तरी ती गेली आहे. कट झालं की दादा जो काय नॉर्मल असतो की ए नाही आपल्यातलंच आहे दादा तो काय असं आहे असं चिडणार वगैरे नाहीये. त्यामुळं प्रत्येकाची व्यक्तिमत्व आहे, आवाज आहे, डोळे आहेत, राईट. तिथे काही मर्मस्थान आहे. त्यामुळे तशाच भूमिका येणार तुमच्या. मुलं शेवटी जाणार आहेत ना लग्न करून. माझ्यासाठी शेवटपर्यंत माझ्यासोबत कोण असणार आहे तर माझा नवरा. बरोबर. आणि चंद्रकांत जे करतोय मुलांसाठी म्हणा किंवा आमच्यासाठी म्हणा ते आमच्या चांगल्याच आहे. बाई तुझा आशीर्वाद ही मालिका लवकरच तुमच्या भेटीला येते. आज आपण एक सुंदर ऍक्ट पाहिला, पत्रकार परिषदही झाली, त्याच्यात दांगट कुटुंबाने त्यांच्या सुनेचं स्वागतही खूप जय्यत केलं. पण ह्याला एका व्यक्तीचा विरोध होता आणि आता तो विरोध का होता, कशासाठी होता, भेटूया शरद सर आणि सीमाताई यांना. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी. धन्यवाद. आणि आम्ही विरोध पाहायला आल्यावर सुरुवातच की लेकीचं लग्न झालेलं आहे आणि तरीही वडिलांचा विरोध दिसतोय, तर ती स्टोरी नेमकी इथूनच सुरुवात होताना आम्हाला दिसणार आहे मालिकेत की नेमकं काय आहे शरद सर? बरोबर आहे, इथूनच दिसणार आहे. त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे घरातल्या सर्वांना. त्यांनी काही तो कमी पडू देत नाही. खाणं पिणं, कपडे लत्ते, सण वार जे म्हणाल ते करा. फक्त मी एक चौकट घालून दिलेली आहे, त्या चौकटीच्या बाहेर जाऊ नका. ओके. कोणी जात नाही. ही मुलगी चौकट ओलांडते. ही संघर्षाला सुरुवात आहे. पण मुलीचे लाड याला कारणीभूत ठरतात की नेमकं काय कारणीभूत ठरतात? नाही, लाड कारणीभूत नाही ठरत. त्या चौकटीचा तिला जाच वाटायला लागतो अच्छा. आणि मग तिची घालमेल सुरू होते. ती ज्याच्याबरोबर गेले तो काही प्रेम बिम नाहीये त्याच, ही लव्ह स्टोरी नाहीये. मग का गेली हे मी सांगणार नाही, त्यासाठी तुम्हाला मालिका बघावी लागेल. मला अशी उत्सुकता, कारण मी आता जे 2 इंटरव्ह्यू करून आले त्याच्यात लव्ह थोडं थोडे स्टोरी असेल विचार. ना तर आपण समजू शकतो. हा. सगळं घरदार सोडून मुली जातात. बरोबर. लव्ह स्टोरी नाहीये तरी ती गेली आहे. आणि एवढं सुरक्षित बापाचं कवच सोडून मग का गेले हा म्हणून तर प्रश्न. आता भडकला ना तो एवढा. हा. आम्हाला प्रश्नही पडलाय आहे, तुम्हालाही पडणार आहेच, कारण आता जे काही सगळं घडलंय ते आपल्यालाही असं वाटू शकतं की लव्ह स्टोरी आहे, दोघांचं लग्न झालंय, उखाणे घेतलेत खरं तर दोघांनी, पण ते का आणि कशासाठी आणि विरोध कशासाठी हे आपल्याला मालिकेच्या पहिल्या काही भागांमध्ये पाहायला मिळेल. सीमाताई तुमच्याकडे येते, कारण मला ना खूप टास्क वाटतोय. शरद सरांना ऑनस्क्रीनही सांभाळायचंय तुम्हाला आणि ऑफस्क्रीनही सांभाळायचंय. सो माझ्या मते तुमच्यासाठी दोन्ही वेळेला असं तुम्ही रिलॅक्स नाही बसू शकणार आहात की आता सीन झाला आता मी थोडे रिलॅक्स बसते. नाही पण हे असं वाटतंय तुम्हाला पण तसं नाहीये. सो दादा ऑफ स्क्रीन इतका चिल माणूस आहे ना. वा. म्हणजे पहिल्या दिवशी शूटिंगच्या असं होतं ना की आपण असे राहतो ना की आता एंट्री आहे, आता काय कट झालं की दादा जो काय नॉर्मल असतो की ए नाही आपल्यातलंच आहे दादा तो काय असं आहे असं चिडणार वगैरे नाहीये. पण मजा आहे, त्याच्यावर काम करायला खूप मजा येते. मी म्हटलं तसं पुन्हा एकदा छान मराठी बोलायला आम्ही शिकणार आहोत दादामुळे. कारण मधल्या काही काळात आपलं बोलता बोलता ते विसरून जातो ना आणि बऱ्याच गोष्टी ॲड होत जातात. त्याच्यामुळे ते शिकायला मिळणार आहे. त्याची एक गंमत मला पहिल्याच दिवशी जाणवली होती. आम्ही जेव्हा पहिल्या मिटिंगला भेटलो होतो ना की ही फॅमिली असणार आहे, तेव्हा त्याने सांगितलं असं की मी पाठांतर नाही करणार, म्हणजे तुम्ही जर वाट बघाल की मी जातोय असं मी म्हटल्यानंतर तुझं वाक्य आहे तर तसं होणार नाही. बापरे. कान उघडे ठेवा. ते क्यू आता आजकाल ते असतं ना की क्यू आला की आपण बोलायचं, मधल्या ह्याच्यात काय चाललंय ते माहित नाही. करून करून जे होतं ना ते नसणार आहे. मी अलर्ट राहा की मी काय बोलतोय त्याच्यावरती तुम्हाला काय बोलायचंय. म्हणजे ती जी गंमत आहे ना, म्हणजे मी ना माझ्या दुसऱ्या मैत्रिणीशी बोलताना की पहिला दिवस कसा गेला मला सांगताना मी हे बोलले होते. आपला ना एक सीन झाला होता, फोन कट तुझा चालू होता आणि मी मध्येच येते. तर मलाही अपेक्षित नव्हतं ना की हा मध्येच रिॲक्ट होणार आहे, कारण हे तालमीत नव्हतं झालं. तर बोलता बोलता मला फक्त येऊन ना त्याला असं करायचं होतं की काय झालं, तर तो ना चालू आहे ना तो रिॲक्ट झाला ना, तर माझी खरी रिॲक्शन आहे की अरे हा माझ्याबरोबर रिॲक्ट झाला. पण असं होत नाही ना, आपल्याला सांगितलेलं असतं असं असं जाऊन करा आणि समोरचा हात दाखवतो आणि तो त्याचं बोलतो. त्याच्यामुळे आपण असे असतो ना, अच्छा आता येणार आहे, तो रिॲक्ट झाला ना तर मला आणखीन काहीतरी आहे हे रिॲक्ट व्हायला मिळालं. मी लगेच जेव्हा घरी गेले तेव्हा आमचा विषय झाला ना, तर मी म्हटलं मला मजा आली.
की अपेक्षित नसलेली मला एक रिॲक्शन मिळाली आणि त्याच्यावर मला काहीतरी करता आलं, त्याच्यामुळे ती मजा आहे. त्याच्यामुळे असं काही दादाला असं तो दिसतो तसा, म्हणजे तो जे त्याची जे व्याख्यानं असतात तो जे बोलतो ना, अर्थात. लोकांना असं वाटतं की बापरे दादा तसं नाहीये, खूप मजा करतो आम्ही त्याच्यासोबत, खूप मजा करतो. पण हे कॅरेक्टर असं आहे, पुन्हा एकदा आम्हाला कुठेतरी शरद सरांचा धाक वाटतो. हे कॅरेक्टरच तसं आहे आणि ते आता आमच्या रूपात असं समोर येत आहे. पण शरद सर, नेहमी अशा ऑफर येतात का हो, की तापट असणारं व्यक्तिमत्व ठीक आहे आहे ना, कसं आणि होतं, तुमचं एक पर्सनॅलिटी असते, तुमचं एक व्यक्तिमत्व असतं. म्हणजे इंग्लिशमध्ये व्यक्तिमत्व, मराठीमध्ये पर्सनॅलिटी. अरे नाही हो म्हणजे शरद आता सर, मी इतकं ऐकते. वाटोळं मराठीचं इतकं वाटोळं झालेलं आहे. हम्म. तर एक व्यक्तिमत्व असतं ना, की आता मी 2 वर्ष सलग दुष्काळ पडलेला आहे आणि दुष्काळग्रस्त भागातला शेतकरी, अशी भूमिका माझ्या वाट्याला येऊच शकत नाही, कारण माझं व्यक्तिमत्व तसं नाही. बरोबर. मी करीन ती चांगली, ती दिसलं तर पाहिजे ना. हम्म. दुबळा, लाचार, असा आहे मी, भिकारी, असं मी कसं दिसणार? बरोबर. अशी अशी प्रत्येकाचं एक व्यक्तिमत्व आहे. हम्म. मी तुम्हाला एक फार छान गंमत सांगतो. येस. खूप फार मोठ्या दोघी अभिनेत्री, एक सुलभाताई देशपांडे अच्छा. आणि आशा लता वाघबावकर, हम्म. असे दोघी, आणि मी त्यांच्याबरोबर एक मी सिनेमा केला होता. हम्म. त्या दोघी मेकअप रूममध्ये, तेव्हा अशा वेगवेगळ्या मेकअप रूम किंवा असं व्हॅनिटी व्हॅन असं काही नसायचं. नसायचं. हा. एक त्या बंगल्यातली जे खोली मेकअप रूम, तिथे आम्ही बसायचो गप्पा मारत. त्या दोघींच्या गप्पा, हम्म. सुलभाताईंचं व्यक्तिमत्व आणि आशालता वाघवावकर. हम्म. आशालता म्हणाल्या सुलभाताईंना, तुझ्यासारखं असं गरीब दिनवाण्या अशा भूमिका माझ्याकडे येतच नाही तुझ्या. हा. शिकू मी कायम श्रीमंत असते, भरजरी साड्या नेसूनच उभी असते. त्या येणं म्हणाल्या, मला पण तुझ्यासारखे रोल करायची इच्छा आहे, पण माझ्याकडे कायम अशा गरीब, अशी मी दलित, माझ्यावर अन्याय असेच माझ्याकडे येतात. हम्म. हे व्यक्तिमत्वाचा प्रॉब्लेम. बरोबर. हम्म. त्यामुळं प्रत्येकाची व्यक्तिमत्व आहेत, आवाज आहे, डोळे आहेत, राईट. तिथे काही मर्मस्थान आहे, त्यामुळे तशाच भूमिका येणार तुमच्याकडे. पण मग आत्ताचे नट सारख्या सारख्या त्याच भूमिका येतात म्हणून त्या भूमिका नाकारतात, तर तुम्हाला ते योग्य वाटतं की एक हे बघा, हा पर्सनॅलिटी पण बघून अत्यंत येतं? व्यक्तिगत प्रश्न आहे. हम्म. कोणी काय नाकारावं आणि स्वीकारावं. माझं व्यक्तिगत मत असं आहे, आलेल्या सगळ्या भूमिका कराव्या. वा. मी तेच केलं. आलेली भूमिका करायची, एकसारख्या दोन्ही भूमिका लागोपाठ आल्या, तर त्या एकसारख्या भूमिका पण वेगवेगळ्या कशा करता येतील. वाव. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण अमिताभ बच्चन. 25-30 वर्ष फक्त अँग्री अँग्री, हा. तरी कंटाळा नाही आला. सतत अँग्री. आता म्हणजे तो मधल्या गॅप नंतर जे वयस्क अमिताभ बच्चन आले, त्यांनी वेगळ्या भूमिका सुरू केल्या. बरोबर. तो मादीचा पॅच अख्खा सतत अँग्री अँग्री, तरी कधी कंटाळा नाही आला. राईट. तरी प्रत्येक सिनेमा 2-2, 3-3दा बघितला. हो. त्यामुळे तुमचं स्किल त्याच्यात आहे. वाव. एक सारख्या भूमिका असल्या तरी प्रत्येक भूमिकेला वेगळा आयाम कसा देता येईल, काय करता येईल वेगळं. प्राणसाहेबांना बघा तुम्ही, खलनायक करत राहिले ते. अमरीश पुरी खलनायक, सतत सगळे खलनायक वेगवेगळे होते. असं नाही म्हणाले की अरे यार सारखं खलनायकच सारखं. हा. होतं. माझं व्यक्तिगत मत असं आहे, आलेल्या भूमिका कराव्या. हां, न करण्यासाठी वेगळी कारणं असतील. तारखा जुळल्या नाही, वेळच नसेल, किंवा काय आर्थिक गणित बिघडलं, किंवा आणखीन अनेक कारण. पण भूमिका आलेली करावी. असं मी तेच करत आलो. म्हणजे आलेली सगळ्या भूमिका मी करत आलो आणि त्या आवडत गेल्या लोकांना. पण छान आहे, गोष्ट शिकण्यासारखी आहे खरं तर, आणि त्याला एक रिझन छानपैकी सरांनी सांगितलेलं आहे. अर्थात प्रत्येकाची कारणं वेगळी असू शकतात, पण आपण कसं वेगळी गोष्ट देऊ शकतो हेही खूप महत्त्वाचं आहे. सेमध्ये आत्तापर्यंत वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेस. ही भूमिका कदाचित तुझ्यासाठी खूप खास ठरेल असं मला वाटतं, कारण तू सुरुवातीलाच सांगितलंस की दादांकडनं तुला एक मराठी शिकायला मिळते किंवा एक वेगळ्या गोष्टी आता तूच आचपडशील कदाचित. काय वाटतं भूमिकेला तुला न्याय देताना आता किती गोष्टी त्या सगळ्या फॉलो कराव्या लागतात, आधीचा सगळा अनुभव एकत्र करून? माझ्यासाठी आता मी मुळात आई आहे, माझा मुलगा आता 8वीत आहे. आमची जी जनरेशन आहे, एक आई म्हणून माझी जनरेशन कशी आहे, मी त्याच्याशी वागताना की त्याला काय
त्याचं काय म्हणणं आहे आत्ताचं, ते त्याला कसं पटवून द्यावं लागणार आहे याच्या पिढीनुसार. तो ती जी माझी कसरत आहे आणि इथली जी संगीता मी जी करते ती प्रेमळ आहे, मुलीवरती जीव आहे, मुलीचं म्हणणं सगळं करेक्ट असलं तरी माझ्यासाठी मी संगीता अशी ठेवली आहे की मुलं शेवटी जाणार आहेत ना लग्न करून, माझ्यासाठी शेवटपर्यंत माझ्यासोबत कोण असणार आहे तर माझा नवरा. बरोबर. आणि चंद्रकांत जे करतोय मुलांसाठी म्हणा किंवा आमच्यासाठी म्हणा ते आमच्या चांगल्याच आहे. माझ्यासाठी तो कधी चुकीचा असूच शकत नाही. त्याच्यामुळे हे माझ्यासाठी खूप वेगळं आहे की मला त्याच्यानुसार वागायचंय आणि खऱ्या आयुष्यात आई म्हणून मी माझ्या मताने वागते. त्याच्यामुळे तो फरक आहे माझ्यासाठी जो मला करायला मिळणार आहे आणि ते थोडंसं चॅलेंजिंगच होणार आहे माझ्यासाठी. बरं, बिहाइंड द सीन एक प्रश्न मी शरद सरांना तुम्हाला खास विचारते, कारण ह्याच्या आधी ना ठिपक्यांची रांगोळी मालिका होती तेव्हा त्याच्यात बऱ्याच बायका होत्या, म्हणजे मल्टी स्टार ती अशी मालिका होती. त्याची या मालिकेत कोइन्सिडेंटली आता बायका 2च आहेत आत्ता सुरुवातीला आम्हाला दिसते. खूप असं इझिली स्मूथ शूट होत असेल, पटकन तयार होऊन आले, पटकन सीनला रेडी होऊन बसले, असं हे शूट एकदम स्मूथली चालत असेल. कदाचित बायका आत्ता सुरुवातीला कमी असल्यामुळे नाही, पण म्हणजे आता भाऊ कमी आहे त्यामुळे तो प्रश्न नाही आहे. आणि या दोघी खूप हे आहेत, म्हणजे पटकन येतात. ही तर एकदमच म्हणजे अगदीच गुणी आहे ही त्या बाबतीमध्ये. बस ती मला थोडीशी नवीन आशीर्वाद आहे, मिळालेला आहे, सार्थक झालेलं आहे. ती थोडी नवीन आहे त्यामुळं. आणि त्याच्यात परत असतं ना वर्ण येतात फोन की ते जरा असं पाहिजे असं करा, असं तसं पाहिजे, किंवा कानातलं जे नेमकं घालून आलेली ते नको असतं, मग ते वेगळं हवं असतं. बरं. ते त्या काही टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यामुळं मग तिथे वेळ जातो. पण हिच्या बाबतीत मी अगदीच सांगेन तुला की फारच कमाल. वेळेवर येऊन उभी आपली आपली वाक्य चोख पाडतो. म्हणजे अत्यंत त्या बाबतीत शिस्त, बाकी सगळं चालू असतं पण शिस्त व्यवस्थित बाकी सगळं म्हणजे मध्ये काय काय चालू असतं तिचं. आता मी ते सांगणं प्रशस्त नाही आहे ते, ओके. पण बाकी गुणी आहेत. हे आहेत शरद सर. म्हणजे आम्हाला इतकं सिरियस वाटत होतं पण त्यांनी मध्येच एक असं मला विचारलं जाणार आहे बाकी म्हणजे काय, तेव्हा मी काय सांगायचं. पण नाही, जेवढं स्ट्रिक्ट वातावरण आपल्याला वाटतं तेवढं शरद सर हलकं फुलकंही वातावरण तयार करतात. म्हणून आम्हाला इंटरव्ह्यू घेताना पहिले थोडासा असा धाक वाटतो, पण नंतर सर खूप छान वातावरण करतात. त्याच्यामुळे मजा येते नेहमीच इंटरव्ह्यू करताना. जाता जाता फक्त तुमच्या आयुष्यातल्या बाईचा उल्लेख, जिच्यामुळे आज तुम्ही खंबीरपणे सगळ्या प्रसंगांना सामोरं जाऊन छान सगळ्या गोष्टींना सामोरं जात आहे आणि छान उभे राहत आहे. माझी आई तर ती नाही आहे, पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तिने दिलं आणि जो काही निर्णय घेशील तो चुकला तरी त्याची जबाबदारी घेण्यात तिने शिकवलेलं असल्या कारणाने, म्हणजे मी चुकत असे नाही, चुकतोच माणूस, नाही असं नाही, पण त्याची जबाबदारी मी घेत आली आहे आत्तापर्यंत. त्याच्यामुळे इथून पुढेही ते असणार आहे सोबत. ती नसली तरी तिचा आशीर्वाद आहे. अर्थात अर्थात. शरद सर. माझी पण आई म्हणजे दैवत आहे माझी. अर्थात. आणि लग्नानंतर 30 वर्ष सर्व चढ उतार आयुष्यातल्या साथ दिलेली माझी बायको. वा, सुंदर. आणि माझ्या मते ह्या ज्या सगळ्या मालिका बघतात त्या सगळ्या बायकांचा वर्ग आहे, सगळ्या स्त्री वर्ग आहे, ते सगळ्या त्यांच्या सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असणारच आहे. आणि बाई तुझ्या आशीर्वादला तर तुमच्या व्यक्तिरेखेसाठी आणि मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत आमच्याकडनं. थँक्यू सो मच.